आजकाल पालकांमध्ये एक ट्रेंड खूप दिसतोय, ते म्हणजे काहीही झालं तरी स्वतःच्या मुलांना डिफेंड करायचं। मग अगदी जिथे मुलांचं चुकतंय त्या गोष्टी सुद्धा कौतुकाने सांगितल्या जातात। तो ना ही भाजी खातच नाही, त्याला ना गोष्टी अशाच लागतात, त्या गोष्टी अभिमानाने सांगितल्या जातात। आपण काहीही केलं तरी आपले पालक आपल्याला पाठीशी घालणार आहेत हा समज मुलांमध्ये बळावणं हे त्यांच्या स्वतःसाठी आणि समाजासाठी सुद्धा तितकंच घातक आहे। जर कुठली गोष्ट मागितल्या मागितल्या हातात मिळत असेल तर त्यामुळे आपलं मूल हट्टी आणि ॲरोगंट होत चाललंय का हे बघणं गरजेचं आहे। क्लासमधून किंवा शाळेतून कंप्लेंट आल्यावर डायरेक्ट समोरच्याशी भांडायला जाण्यापेक्षा आपल्याही मुलाचं चुकलेलं असू शकतं, नक्की काय झालंय याची शहानिशा करणं गरजेचं आहे। आपल्या मुलांशी मैत्री करणं गरजेचं आहे। त्यांना पैसे, जमा खर्च, नातेसंबंध अशा महत्त्वाच्या विषयांवर विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करणं गरजेचं आहे। आणि जर या गोष्टींची त्यांना व्हॅल्यू नाहीये असं लक्षात आलं तर त्यांना वेगवेगळे टास्क देणं, त्यांना देत असलेल्या पॉकेट मनीचा हिशोब मागणं आणि वेळ प्रसंगी तुझं चुकलंय असं सांगत योग्य ती शिक्षा देणं सुद्धा गरजेचं आहे। शिक्षा म्हणजे मारणं नव्हे, तर अशी काहीतरी मिनिंगफुल गोष्ट करणं ज्याद्वारे त्याला त्याची चूक समजेल। ह्यात त्याला दिलेली एखादी चैनीची महागडी वस्तू परत घेणं, त्याला घरात समाजात काम करायला लावणं, अशा बऱ्याच गोष्टी आहेत। ओव्हरऑलच पेरेंटिंग बद्दल फक्त सिरियस होण्यापेक्षा सेन्सिटिव्ह होण्याची गरज आहे, तरच भविष्यात होणारे आणखी असे अपघात आपण टाळू शकतो आणि हे जग सुंदर बनवू शकतो।